कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी ही आज मध्यरात्रीपर्यंत धोका पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत असून राधानगरी धरण 94% भरलंय। त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता आहे। वारणा धरणातून यापूर्वी 3800 क्युसेस विसर्ग सुरू होता। यामध्ये वाढ करून वक्रद्वारद्वारे 7216 क्युसेस आणि विद्युत जनित्रमधून 1658 क्युसेस असे एकूण 8874 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। त्यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी सायंकाळी 6 वाजता 42 फूट 5 इंचांवर पोहोचली होती। जिल्ह्यातील तब्बल 81 बंधारे पाण्याखाली आहेत, तर 8 राज्यमार्ग आणि प्रमुख 26 जिल्हामार्ग पाण्याखाली गेले आहेत। कोल्हापूर गगनबावडा त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी या राज्यमार्गावर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे। दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे। जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून पुढील 24 तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरू करून नदीमध्ये 1600 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे।